येत्या 5 सप्टेंबरला गोपाल कला उत्सव गुण्या आनंदाने साजरा होणार आहे आणि याच उत्सव आनंदाला कुठेतरी गाळबोट लागलं याहून महानगरपालिकेने एक विशेष अशी योजना केलेली आहे। आज वसई विरार महानगरपालिकेने सभागृहामध्ये माननीय महापौर यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा आयोजित केली। त्या सभेमध्ये जे आयोजक असतील, गोपाल कला असतील, हे सगळे सहभागी होते आणि कुठेतरी त्यांचं जो विमा संरक्षण आहे याच्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। कुठलाही गोपाल कला याला दुखापत होऊ नये याची नियोजन करण्यात आले आणि विशेष काळजी घेण्यात आलेली आहे। पाहूया आता खास रिपोर्ट। गोपाळ कला उत्सव नेहमीच उत्साहात महापालिका साजरा करत असते। महापालिका आहे, पोलीस विभाग आहे, ट्रॅफिक विभाग आहे, हे सगळं एकत्र येऊन, आमचं अग्निशमन दल आहे, हे सगळं एकत्र येऊन जे मंडळ आहेत तिकडूनची ती आहेत, गोविंदा पथक आहेत, यांची संयुक्त एक बैठक केली जातं आणि या महाराष्ट्रामध्ये पहिला इन्शुरन्स या वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून किंवा या क्षेत्रामधनं चालू झालं। लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा प्रथम प्रशांतजी राऊत यांनी इन्शुरन्स सुरू केला आणि आज महाराष्ट्र शासनाने जे इन्शुरन्सचं सांगितलं, वसई विरार महापालिका आहे ती जी पथकं यात भाग घेतात त्या सगळ्यांचा इन्शुरन्स उतरवत असतं। यावेळी त्याला एक लिमिट होतं, ते लिमिट जास्ती वाढवावं म्हणून काही पथकं लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की सगळी जेवढी पथके येतील त्यांचा इन्शुरन्स काढायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मी जेवढी इन्शुरन्स काढता येईल, जेवढी पथकं येतील, जेवढी गोविंदा येतील त्यांचे सगळ्यांचा इन्शुरन्स काढण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे। कुठेतरी त्यांना एक विम्याचं कवच देणं गरजेचं आहे। त्यासाठी लागणारी ज्या ज्या गोष्टी आहेत, पोलीस डिपार्टमेंटला लागणारे आहेत किंवा अन्य मंडळांना लागणारे आहेत, त्या सगळ्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे। जीवदानी ट्रस्टतर्फे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं का बऱ्याच पथकांचं असं असतं का जेवणाबिवणाचं वांदे होतात, त्यांचे खाण्याचे वांदे होतात, तर अशा वेळी त्यांनी जर जीवदानी ट्रस्टशी संपर्क साधला तर निश्चित त्यांनी एक वेळ दिलं तर त्या वेळेमध्ये त्यांना जेवणाची देखील सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे। ट्रॅफिक बाबत जे जे नियम पाळायला पाहिजेत त्या देखील पोलीस विभागाने त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटते टायमाचं देखील सगळ्यांनी बंधन पाळलं पाहिजे असं त्यांनी पोलीस विभागाने सांगितलेलं आहे। जे काही महापालिकेकडनं या उत्सवासाठी लागणारं सहकार्य आहे ते महापालिका 100% करणार आहे। उत्सवात गर्दी नाकारता येत नाही, नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना आव्हान म्हणजे असंच आहे, हा उत्सव आहे आपला आणि तो गुण्या गोविंदाने झाला पाहिजे, त्यामुळे सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी होऊन ज्यांना ज्यांना असं वाटेल का सहकार्य करायला पाहिजे त्यांनी सगळ्यांनी त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे। आम्ही खाजगी हॉस्पिटलना देखील सांगणार आहोत का त्या हॉस्पिटलने देखील आपल्या जवळच्या मंडळाला सहकार्य करायला पाहिजे। जी काय मेडिकल सहकार्य असेल, ट्रीटमेंटसाठी असेल किंवा अन्य गोष्टी असतील तर त्यांनी केल्या पाहिजेत। महापालिकेची पथकं सगळ्याच ठिकाणी आहेत, महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये देखील बेड ठेवलेले आहेत, आमच्या ॲम्ब्युलन्स, आमचे डॉक्टर सगळे तैनात असणार आहेत। तसं खाजगी डॉक्टरांना देखील त्यामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही त्यांना विनंती करतो। सर्वप्रथम तर मी या महानगरपालिकेचे महापौर यांनी जो पुढाकार घेतलेला आहे आणि गेले अनेक वर्ष हे स्वतःहून येथील स्थानिक मंडळांचा इन्शुरन्स काढताय, ही खरोखरच एक अभिमानास्पद गोष्ट आहे। एक महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे आम्ही पदाधिकारी म्हणून हे सांगू की इन्शुरन्स कितीचा असावा, इन्शुरन्स किती मिळावा, या सगळ्या गोष्टी आम्ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी सोबत बसून तयार केलेल्या आहेत। आपल्याला सांगायला मला नक्कीच आवडेल की गेल्या वर्षीपर्यंत जो इन्शुरन्स हॉस्पिटलायझेशनचा 1 लाखाचा होता तो यंदा सेम प्रीमियम 75 रुपये 2 लाखाचा झालेला आहे। म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर एखाद्या खेळाडूला हॉस्पिटलमध्ये 2 लाख पर्यंत ती रक्कम मिळणार आहे। डेथ क्लेम 10 लाखाचा आहे आणि त्यावरती की एखादा खेळाडू ॲडमिट झाल्यानंतर पैसे भरल्यानंतर ते क्लेम होतात बऱ्याच ठिकाणी, पण यावेळेस आम्ही इन्शुरन्स कंपनीला अशी विनंती केलेली आहे की एकदम मेजर जर खेळाडू असेल तर आपण लवकरात लवकर ती अमाऊंट हॉस्पिटलला द्यावी, जेणेकरून त्या खेळाडूच्या कुटुंबावरती, त्या मंडळावरती कुठल्याही प्रकारचं बर्डन नको येऊ दे। हा आमचा महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। इकडे एक खूप चांगली गोष्ट आम्हाला निदर्शनास आली की इकडच्या अधिकाऱ्यांनी किंवा राजकीय मंडळी जी होती, महापौर साहेब होते, यांनी एक सांगितलं की प्रत्येक आयोजनाची इथे मॅट, सेफ्टी हार्नेस आणि सेफ्टी बेल्ट या सगळ्या गोष्टी सगळ्या आयोजनाच्या खाली असल्या पाहिजे। या छोट्या छोट्या गोष्टी खरोखरच आम्हाला आज इथे आल्यावरती चांगल्या वाटल्या आणि अशाच इतर पण महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, ह्यांनी पण अशाच सगळ्या गोष्टी घेऊन पुढाकार घेतला पाहिजे। या महानगरपालिका जितक्या गेल्या वर्षी 6000 गोविंदांचा त्यांनी इन्शुरन्स काढला, त्याच्या पुढील
जे गोविंदा होते त्यांचे इन्शुरन्स महाराष्ट्र राज्य दहीहंडी या गोविंदा असोसिएशनच्या माध्यमातून काढला गेला. कारण ही एक क्लब ऑर्गनायझेशन आहे. ही प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशन यांचा हाच प्रयत्न असतो की एकही गोविंदा इन्शुरन्स पासून राहिला नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त मंडळांनी याचा लाभ घेतला पाहिजे. परंतु हे सगळा इन्शुरन्स फुकट गेला पाहिजे, कुठल्याच खेळाडूला लागलं नाही पाहिजे. आणि इन्शुरन्स कंपनीला पण आम्ही हे सांगितलं की जेवढं जास्तीत जास्त कमी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला विमा क्लेम करता येईल, क्लिअर करता येईल आणि त्यांना मदत करता येईल याचा देखील प्रयत्न आमचा असतो. त्यामुळे आम्ही इन्शुरन्स कंपनीचे, या महानगरपालिकेचे सर्वचे खूप खूप आभार मानतो.